24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। कोयता घेऊन युवकाची बसस्थानकात दहशत, सिन्नर पोलिसांनी आरोपीची काढली धिंड। सिन्नर बसस्थानक परिसरात दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या युवकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याची बसस्थानक परिसरात धिंड काढली। या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांना सिन्नर पोलिसांनी कठोर इशारा दिला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश देवीदास गोळेसर वय 26 राहणार भोई गल्ली सिन्नर जिल्हा नाशिक याने 23 जून रोजी दुपारच्या सुमारास सिन्नर बसस्थानक व परिसरात दारूच्या नशेत हातात कोयता घेऊन नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा प्रकारे दहशत माजवली। तसेच सिटी लिंक बसच्या चालकाला दुखापत करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले। यावेळी फिर्यादी व साक्षीदारांनी हस्तक्षेप केल्यानंतर आरोपीने त्यांच्याशीही हुज्जत घालत शिवीगाळ केली। तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी सरकारी काम बजावत असताना त्यांच्या कामात अडथळा आणल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। याशिवाय माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणीही त्याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे व नवनाथ पवार यांच्या पथकाने केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी नितीन डावखर करत आहेत। पहिले सांग तू काय केलं होतं ते सांग। याच्यापुढे मी कोणतं काय केलं होतं ते सांग। मी हे काल कोयता घेऊन फिरत होतो, त्याच्याने डिटेलिंग बसवाल्यांना माझ्यामुळे त्रास झाला, तर त्याच्याबद्दल मी माफी मागितली। याच्यापुढे मी कोणतेच असे करणार नाही, त्याची काळजी घेतो, परत कोणालाच करणार नाही। कायद्याने वागशील ना? कायद्याने कायदा मोडशील नाही, कायद्याने नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला तसंच एकदम नमस्कार। काल 23/6/2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 6 वाजेच्या सुमारास सिन्नर बसस्टँड येथे सिटी लिंकच्या बस चालकाला एका इस्माने कोयत्याचा धाक दाखवून त्याला धमकवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। सदर प्रकरणात संबंधित सिटी लिंक बस चालक याच्याकडनं कोणती त्यावेळेस तक्रार आलेली नव्हती, परंतु पोलिसांनी सदर घटनेचा सुमोटो कॉग्निजन्स घेऊन आम्ही तात्काळ त्याच्या ह्याच्यामध्ये बातमीदारांमार्फत तो दहशत पसरवणारा जो इसम होता तो आयडेंटिफाय केला, ज्यामध्ये तो दहशत पसरवणारा इसम जो आहे तो आकाश देवीदास गोळेसर वय 26 राहणार भोई गल्ली गावठा सिन्नर हा निष्पन्न झालेला आहे आणि त्याला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेण्याची प्रक्रिया राबवली आहे। त्या प्रक्रियेदरम्यान त्यांनी पोलिसांसोबतही धक्काबुक्की केलेली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा 490/2026 BNS 125/221 351/2 भारतीय हत्यार कायदा 425 मुंबई दारूबंदी कायदा 85/1 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 37/1 चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर प्रकारच्या याच्यामध्ये त्याला एक मान्य न्यायालयात सादर केल्यावरती 1 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड हा देखील मिळालेला आहे आणि आम्ही सदरबाबत सिन्नर बसस्टँड येथे नागरिकांना आवाहन केलेलं आहे की या प्रकारचा जो कोणी हत्याराचा उपयोग करून दहशत निर्माण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्याची नागरिकांनी निर्भीड होऊन त्याची तक्रार 112 किंवा पोलीस स्टेशनच्या लँडलाईन्सवरती करायची आहे। पोलिसांचा तात्काळ आपल्याला प्रतिसाद मिळेल आणि अशा दहशत निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला वेळीच योग्य ते कडक शासन प्रशासनाकडनं केलं जाईल आणि नागरिकांनी घाबरून जाता कामा नये। पोलीस सदैव त्यांच्या सोबत आहे आणि त्यांची सुरक्षितेची संपूर्ण जबाबदारी समर्थपणे सिन्नर पोलीस हे पेलत आहेत। धन्यवाद।